हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 15 एप्रिल ते 20 एप्रिलच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, माताबेरी पेरा व पाचरा यांना नुकताच GI टॅग मिळाला आहे. तो कोणत्या राज्याचा आहे? उत्तर आहे त्रिपुरा. तर त्रिपुरातील पारंपरिक उत्पादने माताबारी पेरा प्रसाद व रिग्नाई पचारा कापड यांनी अलीकडेच भौगोलिक संकेत म्हणजेच GI टॅग मिळवलेला आहे, ज्यामुळे राज्याची एकूण GI टॅग संरक्षित उत्पादने 4 वर पोहोचलेली आहे. त्याचबरोबर त्रिपुरेश्वरी मंदिरातील माताबारी पेरा प्रसाद हा गोड व साखरेपासून बनवला जातो. तसेच रिग्नाई पाचरा कापड पारंपरिक हाताने विणलेला पोशाख त्रिपुराच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कच्छथीऊ बेट कोणत्या 2 देशाच्या दरम्यान आहे? उत्तर आहे भारत व श्रीलंका. तर कच्छथीऊ बेट हे भारत व श्रीलंका देशाच्या दरम्यान आहे. तर तामिळनाडूचे भाजप प्रमुख के अण्णामलाई यांनी RTI अर्जाद्वारे मिळवलेल्या दस्तऐवजांवरून श्रीलंकेसोबतच्या कच्छथीऊ बेट विवादाबाबत भारताचा विसंगत दृष्टिकोन दिसून येतो. पुढचा प्रश्न पाहूया. 2023-24 मध्ये भारतातील कोणते बंदर भारतातील सर्वोच्च मालवाहतूक बंदर म्हणून उदयास आले? उत्तर आहे पारादीप बंदर. तर ओडिसातील पारादीप बंदर प्राधिकरणाने 2023-24 मध्ये कांडला येथील दीनदयाल बंदर प्राधिकरणाला मागे टाकलेले आहे. त्याचबरोबर 1962 मध्ये स्थापन झालेले ते 1966 मध्ये भारताचे 8वे मोठे बंदर बनले, जे आता बंदर मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कॅलिस्टो म्हणजे काय? तर कॅलिस्टो म्हणजे गुरुचा चंद्र. तर संशोधकांना बृहस्पतीच्या चंद्र कॅलिस्टोवर ओझोनचे पुरावे सापडले आहेत, ज्यामुळे बर्फाळ खगोलीय पिंडावर रासायनिक प्रक्रियेचे अंतर्दृष्टी प्रकट झाले आहे. अल्ट्राव्हायोलेट किरणोत्सर्गाखाली सल्फर डायऑक्साईडने बनवलेले SO2 खगोल रासायनिक बर्फाच्या रासायनिक उत्क्रांतीवर अभ्यास केंद्रित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, जुडिथ सुमिनवा तुलुका कोणत्या देशाची पहिली महिला पंतप्रधान बनलेली आहे? उत्तर आहे कांगो. पुढचा प्रश्न पाहूया. लिम्पी स्किन डिसीज म्हणजेच LSD हा बहुतेक कोणत्या प्रजाती किंवा समूहामध्ये आढळतो? उत्तर आहे गुरांमध्ये. उत्तर आहे गुरे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतीय तटरक्षक जहाजाचे नाव काय आहे, ज्याने व्हिएतनाममध्ये एशियन देशांमध्ये परदेशात तैनातीचा भाग म्हणून प्रोटोकॉल केला? उत्तर आहे समुद्र पहारेदार. तर भारतीय तटरक्षक दल म्हणजेच ICG प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र पहारेदार हे हेलिकॉप्टरसह हो ची मिन व्हिएतनाम येथे 2 एप्रिल 2024 मध्ये एशियन तैनाती सुरू ठेवून डॉट केले. पुढचा प्रश्न पाहूया. अहोबिलम तीर्थ कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे.
तर वन विभाग व श्री लक्ष्मी नरसिंहस्वामी देवस्थानम यांनी नल्लमल्ला जंगलातील ओहोबिलम मंदिरावर तीव्र उष्णतेमुळे वन्य प्राण्यांना धोक्यात आणण्यासाठी निर्बंध लादलेले आहे. आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील ओहोबिलम येथे 5 किलोमीटरच्या परिघात 9 नरसिंह मंदिरे आहे. तसेच नुकतेच परुवेता उत्सव हा राज्य महोत्सव झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, नुकताच GI टॅग मिळालेला कथिया गहू कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. तर बुंदेलखंड उत्तर प्रदेशमधील काथिया गेहू या देशी गव्हाच्या जातीला GI टॅग मिळालेला आहे, जे कृषी ओळखीसाठी एक प्रगती चिन्ह आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय सागरी दिन 2024 ची थीम काय आहे? तर उत्तर आहे नेव्हिगेटिंग द फ्युचर सेफ्टी फर्स्ट. तर राष्ट्रीय सागरी दिन दरवर्षी 5 एप्रिल रोजी साजरा केला जातो. जागतिक व्यापारात सागरी वाहतुकीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान करतो. तसेच हे SS लॉयल्टीच्या 1919च्या मुंबई ते लंडन या प्रवासाचे स्मरण करते. तसेच जागतिक सागरी दिन सप्टेंबरच्या शेवटच्या गुरुवारी साजरा केला जातो. तर हा आहे राष्ट्रीय सागरी दिन 5 एप्रिल रोजी साजरा केला जातो. तसेच जागतिक सागरी दिन सप्टेंबरच्या शेवटच्या गुरुवारी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने जगातील सर्वात शक्तिशाली लेझर विकसित केलेले आहे? उत्तर आहे रोमानिया. तर रोमानियाने जगातील सर्वात शक्तिशाली लेझर विकसित केलेले आहे, जे युरोपियन युनियनच्या पायाभूत सुविधा ELI प्रकल्पाचा भाग आहे. लेझर, ज्याला एक्स्ट्रीम लाईट इन्फ्रास्ट्रक्चर न्यूक्लिअर फिजिक्स लेझर म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, सन्नाटी बुद्धिस्ट साईट कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे कर्नाटक. तर सन्नाटी बुद्धिस्ट साईट कर्नाटक राज्यात आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या देशाने अमेरिका, ऑस्ट्रेलिया व जपानसोबत संयुक्त नौदल सराव केलेला आहे? उत्तर आहे फिलिपिन्स. तर युनायटेड स्टेट्स, जपान व ऑस्ट्रेलियासोबत फिलिपिन्सने एप्रिल 2024 मध्ये दक्षिण चीन समुद्रात संयुक्त नौदल कवायती केल्या, ज्याचा उद्देश चीनच्या प्रादेशिक प्रभावामध्ये लष्करी सहकार्य मजबूत करणे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान हे आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. तर आंध्र प्रदेश सरकार तांत्रिक सहाय्य प्राप्त करून पापीकोंडा राष्ट्रीय उद्यानात म्हणजेच PNP जंगलातील आग रोखण्यासाठी उपाययोजना करत आहे. पूर्व घाटात स्थिर PNP जास्त पर्जन्यवृष्टीसाठी व गोदावरी नदीचे यजमान आहे. 1978 मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून स्थापित आणि 2008 मध्ये राष्ट्रीय उद्यानात श्रेणी सुधारित केली गेली. या प्रदेशात कंचू मेखा या अनोख्या बट्टू शेळीच्या जातीचाही अभिमान आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार भारतात पुरुष कामगारांना सर्वाधिक पगार कोणत्या राज्यात दिला जातो? उत्तर आहे दिल्ली. तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार भारतात पुरुष कामगारांना सर्वाधिक पगार दिल्ली या राज्यात दिला जातो.
तर सर्वात कमी पगार हा मध्य प्रदेश राज्यात दिला जातो. तर महाराष्ट्राचा क्रमांक 18वा आहे. महाराष्ट्रामध्ये सरासरी 7,437 रुपये इतका पगार दिला जातो. सरासरी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात महिलांना सर्वाधिक वेतन मिळते? उत्तर आहे हिमाचल प्रदेश. आणि महाराष्ट्राचा क्रमांक हा 22वा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतात कोणते राज्य सर्वाधिक उत्पन्न मिळवणारे राज्य ठरलेले आहे? तर भारतात महाराष्ट्र राज्य हे सर्वाधिक उत्पन्न मिळवणारे राज्य ठरलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे पहिले ट्रायल सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन कोणत्या ठिकाणी होणार आहे? उत्तर आहे मुंबई येथे. पुढचा प्रश्न पाहूया. कोविनेट हे कोरोना व्हायरस नेटवर्क कोणत्या संस्थेने लॉन्च केलेले आहे? उत्तर आहे WHO या संस्थेने कोविनेट हे कोरोना व्हायरस नेटवर्क लॉन्च केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. यूपीतील कोणत्या ठिकाणच्या शहनाईला GI टॅग प्राप्त झालेला आहे? उत्तर आहे बनारस. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने सॉलिड इंधनावर आधारित एका हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे? उत्तर आहे उत्तर कोरिया. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाला 25 वर्षातील सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसलेला आहे? उत्तर आहे तैवान. 7.4 रिश्टर स्केलचा इतक्या तीव्रतेचा हा धक्का होता. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने रहिवासी असलेले जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जुआन विन्सेंट पेरेझ यांचे निधन झाले आहे? तर जुआन विन्सेंट पेरेझ हे व्हेनेझुएला या देशातील रहिवासी होते. तर त्यांचे वय 114 इतके होते. पुढचा प्रश्न पाहूया. जगात सर्वात वेगवान 5G नेटवर्क देण्याच्या देशामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे UAE. पुढचा प्रश्न पाहूया. देशात सर्वाधिक ई-बाईकची विक्री कोणत्या राज्यात झाली? तर देशामध्ये सर्वाधिक ई-बाईकची विक्री महाराष्ट्र राज्यामध्ये झाली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहे. ते किती वेळा राज्यसभेचे सदस्य होते? तर ते 6 वेळा राज्यसभेचे सदस्य होते. पुढचा प्रश्न पाहूया. मनमोहन सिंग हे आपल्या किती वर्षाच्या संसदीय कारकिर्दीतून निवृत्त झालेले आहे? उत्तर आहे 33 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीतून निवृत्त झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणती ऊर्जा कंपनी ही 10,000 मेगावॅटपेक्षा जास्त अक्षय ऊर्जा निर्मिती करणारी भारतातील पहिली कंपनी ठरलेली आहे? उत्तर आहे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. उत्तर आहे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर ही कंपनी गुजरातमधील खवडा येथे आहे. तर 30,000 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
भारताची संरक्षण कंपनी HALने कोणत्या देशाला 2 डॅनियर 228 विमाने निर्यात केलेली आहे? उत्तर आहे गयाना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे दोस्ती 16 या संयुक्त सरावाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? उत्तर आहे मालदीव. तर या सरावामध्ये भारत, श्रीलंका व मालदीव या देशाचा समावेश आहे. तर त्याचबरोबर या सरावाच्या यावर्षीच्या 16व्या आवृत्तीत बांगलादेशाचा समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाची अंतराळ संस्था चंद्रावर चालणारी कार बनवणार आहे? उत्तर आहे अमेरिका, नासा. पुढचा प्रश्न पाहूया. भारताने कोणत्या राज्यातील APJ अब्दुल कलाम बेटावर अग्नि प्राईम या क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे? उत्तर आहे ओडिसा. तर अग्नि प्राईम क्षेपणास्त्राची मारक क्षमता 1000 ते 2000 किलोमीटर इतकी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या नेटवर्कला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट 5G नेटवर्कचा पुरस्कार मिळालेला आहे? उत्तर आहे भारती एअरटेल. पुढचा प्रश्न पाहूया. IIT मुंबई येथे कोणत्या रोगावरील CAR-T सेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आलेले आहे? उत्तर आहे कर्करोग. पुढचा प्रश्न पाहूया. भारतात कोणत्या राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? उत्तर आहे तामिळनाडू. उद्घाटन N. रवी यांच्या हस्ते झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून कोणते बंदर उदयास आलेले आहे? उत्तर आहे पारादीप बंदर. हे बंदर ओडिसा राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अब्देल फतेह अल सिसी यांनी कोणत्या देशाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतलेली आहे? उत्तर आहे इजिप्त. तर अब्देल फतेह अल सिसी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हिंदू पद्धतीने विवाह पार पडण्यासाठी कन्यादानाची आवश्यकता नाही असा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिलेला आहे? उत्तर आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाने. उत्तर आहे अलाहाबाद. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 साठी कोणाची यूथ आयकॉन म्हणून निवड केलेली आहे? उत्तर आहे आयुष्मान खुराना. पुढचा प्रश्न पाहूया. देशात मतदार नोंदणीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे तेलंगणा, 86.6%. तर महाराष्ट्र राज्याचा क्रमांक 8वा आहे, 71.7%. सर्वात कमी मतदार नोंदणीचे प्रमाण बिहार राज्यामध्ये आहे, 59.7%. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कोणत्या शहरात बनवलेले सतार व तानपुरा वाद्यांना GI टॅग प्राप्त झालेला आहे? उत्तर आहे मिरज. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील तटरक्षक दलाने कोणत्या राज्यात रक्षक दलाच्या जलीय केंद्राचे उद्घाटन केलेले आहे? उत्तर आहे तामिळनाडू.
पुढचा प्रश्न पाहूया. प्रधानमंत्री मुद्रा योजनेला किती वर्ष पूर्ण झालेली आहे? उत्तर आहे 9 वर्ष. 8 एप्रिल 2015 साली सुरुवात झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पीटर पेलेग्रिनी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे? उत्तर आहे स्लोवाकिया. पुढचा प्रश्न पाहूया. सिटवे बंदर हे इंडिया पोर्टल ग्लोबल लिमिटेडच्या नियंत्रणाखाली येणारे कितवे आंतरराष्ट्रीय बंदर आहे? उत्तर आहे दुसरे. पुढचा प्रश्न पाहूया. इंडिया ग्लोबल लिमिटेडच्या नियंत्रणाखाली आलेले सिटवे बंदर हे कोणत्या देशाचे आहे? तर हे म्यानमार देशाचे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सुविधा पोर्टल कोणी सुरू केली आहे? उत्तर आहे निवडणूक आयोग. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय निवडणूक आयोगाने स्वातंत्र्य, निरपेक्ष व पारदर्शक निवडणूक होण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केलेले आहे? तर पोर्टलचे नाव आहे सुविधा. तर उत्तर आहे सुविधा. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? उत्तर आहे मनोज पांडा. तर याआधी निरंजन राज्याध्यक्ष होते. पुढचा प्रश्न पाहूया. 16व्या वित्त आयोगात एकूण किती सदस्य झालेले आहे? उत्तर आहे 4 सदस्य झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाच्या संशोधकांनी जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार केलेला आहे? उत्तर आहे अमेरिका. तर 8,980 फूट उंचीवर असणाऱ्या दुर्बिणीवर बसवण्यात येणार आहे. तसेच या कॅमेऱ्याचे वजन 3000 किलो इतके आहे. उंचीवर बसवण्यात येणार आहे. 8,980 फूट उंचीवर हा कॅमेरा बसवला जाणार आहे आणि वजन आहे 3000 किलोग्रॅम. पुढचा प्रश्न पाहूया. TSTA-1A हा उपग्रह कोणाद्वारे अवकाशात सोडले प्रक्षेपित करण्यात आलेले आहे? उत्तर आहे स्पेसएक्स. तर फाल्कन 9 रॉकेटद्वारे अवकाशात प्रक्षेपित केला गेला. तसेच TSTA-1A हा उपग्रह खाजगी क्षेत्रातील पहिला गुप्तचर उपग्रह आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इग्ला-S हवाई संरक्षण प्रणाली भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केलेली आहे? उत्तर आहे रशिया. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या राजघराण्याच्या गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून GI टॅग प्राप्त झालेला आहे? उत्तर आहे सावंतवाडी. पुढचा प्रश्न पाहूया. ग्राम स्वराज्यामध्ये या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या ग्रामपंचायतीने प्रथम येण्याचा बहुमान मिळवलेला आहे? उत्तर आहे मोरेवाडी. पुढचा प्रश्न पाहूया. पीटर हिंग यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? उत्तर आहे 2013 साली. तर भौतिक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. पुढचा प्रश्न पाहूया. भारताची UPI पेमेंट प्रणाली आतापर्यंत किती देशांनी स्वीकारलेली आहे? उत्तर आहे 12. पुढचा प्रश्न पाहूया.
महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पुणे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग थांबूया, तेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.